हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर पेट एक्झामसाठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे एमसीक्यूज बघायचे आहेत. एमसीक्यूज थ्रू कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, जे आपल्याला हे एक्झाम टार्गेट करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. ज्याचं आजचं आपलं 23वा लेक्चर आहे. ऑलरेडी 22 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉलॉजीवरचे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे शिवाजी युनिव्हर्सिटी पेट कोल्हापूर. ठीक आहे, या पीएचडी एंट्रन्ससाठी जे तयारी करत आहे त्यांच्यासाठी आम्ही एक फुल सिलेबस कोर्स घेऊन आलो. सेक्शन आहे रिसर्च मेथॉलॉजीवरचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस एमसीक्यू पीडीएफ. म्हणजे या एमसीक्यू वेगळे प्रश्न असे तुम्हाला काही येणार नाहीत. या एमसीक्यू पीडीएफ वरती तुम्ही संपूर्ण रिसर्च मेथॉलॉजी क्लिअर करू शकता, हायएस्ट मार्क याच्यामध्ये घेऊ शकता आणि यामुळेच तुम्हाला गॅरंटी मिळते सिलेक्शनची या रिसर्च मेथॉलॉजीचा सेक्शन एच्या पार्टवरची. ओके, सो असा हा कोर्स आहे 599 रुपयाला आणि या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून रजिस्ट्रेशन करू शकता किंवा क्वेरी विचारू शकता. ओके, युनिट 9 स्टार्ट करतोय, जो आहे रिसर्च इथिक्स. तर रिसर्च इथिक्स म्हणजे काय आहे, त्यावरती कसे एमसीक्यू येऊ शकतात हे आपल्याला बघायचंय. रिसर्च इथिक्स मध्ये काय काय टॉपिक्स आहेत, तर हिस्ट्री ऑफ रिसर्च इथिक्स, हिस्ट्री मध्ये कसा कसा त्याचा वापर आहे किंवा काय हिस्ट्री आहे त्याला. इंट्रोडक्शन टू द इथिकल प्रिन्सिपल्स, त्याचे प्रिन्सिपल्स काय काय, त्यामध्ये व्हॉट इज मोरॅलिटी, व्हॉट इज इथिक्स, व्हॉट इज इथिकल थेअरी, anonymity, confidentiality, informed consent, rights of participants, harmed respondents and researchers, principle of biomedical and social sciences ethics. हे वेगवेगळे इथिक्सचे प्रकार आहेत किंवा इथिक्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला एमसीक्यू थ्रू करायचा आहे आजच्या सेशन मध्ये. एथिकल गाईडलाईन इन सोशल रिसर्च, तर गाईडलाईन काय आहे एथिकल रिसर्चच्या सोशल रिसर्च मध्ये, कशा प्रकारे ते वापरले जातात हे आपल्याला क्वेश्चन्स थ्रू एमसीक्यूज थ्रू समजून घ्यायचा आहे. युनिट 9 सुरू करूयाचा पहिला प्रश्न. व्हॉट आर सम ऑफ फ्रिक्वेंट फ्रस्ट्रेशन्स इन रायटिंग और रीडिंग अबाउट रिसर्च इथिक्स. तर सुरुवातीला रिसर्च इथिक्स म्हणजे काय, इथिक्स म्हणजे काय म्हणतो आपण, चांगले विचार किंवा चांगल्या वागणुकी, त्याला इथिक्स म्हणतो आपण. मग रिसर्च इथिक्स, रिसर्च करताना ते इथिक्स काय काय असावेत किंवा नैतिक गोष्टी काय असाव्यात रिसर्च करताना, या सगळ्याला आपण रिसर्च इथिक्स म्हणतो. आणि आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण त्याच्यावरच क्वेश्चन बघणार आहोत. तर आपला प्रश्न पहिला आहे, व्हॉट आर सम ऑफ द फ्रिक्वेंट फ्रस्ट्रेशन इन रायटिंग और रीडिंग अबाउट द रिसर्च इथिक्स. संशोधन नैतिकतेबद्दल लिहिताना किंवा वाचण्यात काही वारंवार निराशा काय आहे किंवा यामध्ये काय आपल्याला जाणवतं ते आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत, रायटर्स डिफर ओव्हर व्हॉट इज इथिकली एक्सेप्टेबल, लेखक नैतिकदृष्ट्या काय स्वीकार्य आहे यावर मतभेद आहेत. द सेम डिबेट्स आर रिहर्स्ड ओव्हर द डिकेड्स, त्याच वादविवादांचे अनेक दशकांमध्ये तालीम केली जाते किंवा तेच वाद वारंवार समोर येत असतात. सी आहे, केसेस ऑफ इथिकल व्हायलेशन्स टेंड्स टू बी लिंक्ड विथ सर्टन रिसर्च मेथड्स, नैतिक उल्लंघनाची प्रकरणे विशिष्ट संशोधन पद्धतीत जोडलेली असतात. तर हे 3 ऑप्शन्स आहे आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबोव. यापैकी करेक्ट आन्सर आहे डी, ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व. का, तर ह्याच्यामध्ये आपल्याला मतभेद देखील मिळतात की काही रिसर्चर्स म्हणतात की हे म्हणजे नैतिक आहे किंवा हे दुसरी गोष्ट म्हणजे नैतिक नाही. तर त्यावरती विरुद्ध मत देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मतभेद देखील याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर बरेच वेळेस कुठल्या गोष्टी नैतिक आहेत कुठल्या गोष्टी नैतिक नाही याच्यावर देखील वर्षानुवर्ष किंवा दशकांमध्ये वादविवाद होत आले आहेत किंवा त्याच्यावरती वाद होत असतात. म्हणजे हे पण वाक्य आपल्याला बरोबर आहे. आणि केसेस ऑफ इथिकल व्हायलेशन्स टेंड टू बी लिंक्ड विथ अ सर्टन रिसर्च मेथड, म्हणजे पद्धती ज्या जोडलेल्या आहेत त्याच्यावर देखील काही उल्लंघनाची प्रकरणं आहेत असे तिथे दिलेले आहे. आपल्याला प्रश्न काय विचारले की निराशा काय आहे संशोधनामध्ये, तर निराशा नैतिकतेबद्दल निराशा काय आहे संशोधनाची. तर या सगळ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला निराशा दिसून येते संशोधनामध्ये. पण आपलं करेक्ट आन्सर इथे आलं होतं डी, ऑल ऑफ दी अबोव. Writers often differ quite widely from each other over ethical issues and questions. तर जे काही रायटर्स असतात, रिसर्चर्स असतात, ते नेहमी क्वेश्चन वरती किंवा इश्यूज वरती, कोणत्या इथिकल इश्यूज अँड क्वेश्चन वरती विचार करत असतात. इन अदर वर्ड्स, दे डिफर ओव्हर व्हॉट इज अँड इज नॉट इथिकली एक्सेप्टेबल. तसंच ते कशावरती विचार करत असतात की काय एक्सेप्ट होऊ शकतं किंवा काय एक्सेप्ट होऊ शकत नाही, म्हणजेच ते इथिकल आहे किंवा नाही हे बरोबर डिपेंड होतं.
The main element in the debates do not seem to move forward a great deal. The same, the same kind of point that were made in 1960s were being rehearsed in the late 1990s and at the start present century. तर त्यांनी सांगितलेलं आहे तेच की काही गोष्टी एक्सेप्ट केल्या जातात आणि काही नाही केल्या जात. त्यामध्ये डिबेट्स होतात म्हणजे वाद होतात. तर उदाहरण म्हणून त्यांनी दिले की 1960s मध्ये सुद्धा हे वाद परत परत होत होते, रिहर्स होत होते आणि 1990च्या स्टार्टला देखील यामध्ये आपल्याला वाद पाहायला मिळतात काही गोष्टींच्या बाबतीत. नेक्स्ट आहे डिबेट्स अबाउट इथिकल स्टेटमेंट. डिबेट अबाउट इथिक्स कशाबद्दल वाद कशाबद्दल आहे इथिक्स नैतिकता हॅव ओपन accompanied well-known cases and allied ethical transgression. However, the problem with this emphasis on notoriety is that it can be taken to imply that ethical concern decide only such extreme cases. तर इथिकल कन्सर्न्स कशामध्ये होतात एकदम एक्स्ट्रीम केसेस मध्ये होत असतात नाहीतर त्याच्यामध्ये काहीतरी वाद हे आपल्याला दिसून येतातच. When in fact the potential for ethical transgression is much more general than this. Related to this last point is this extreme and notorious cases of ethical violation tend to be associated with particular research method. तर आपल्याला कशा कशाशी रिलेटेड हे वाद किंवा इथिकल प्रॉब्लेम्स दिसून येतात तर जे आपण मेथड्स वापरतो एक्सपेरिमेंट करतो त्या सगळ्यांमध्ये हे आपल्याला काही गोष्टी दिसून येतात ज्याला आपण वाद किंवा इथिकल इश्यूज असे म्हणू शकतो. तर हेच आपल्याला इन्फॉर्मेशन फुल दिलेली आहे कशामध्ये आपण डिबेट्स किंवा इथिक्स प्रॉब्लेम्स कशामध्ये येऊ शकतात किंवा निराशा काय आहे रिसर्च मधल्या इथिक्सची. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण सेकंड नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग आयडियाज इज नॉट असोसिएटेड विथ द स्टान्स ऑफ सिच्युएशन इथिक्स. खालीलपैकी कोणती कल्पना परिस्थिती नैतिकतेच्या दृष्टिकोनाशी संबंधित नाही. तर परिस्थिती नैतिकता सोशल सिच्युएशन इथिक हा एक वेगळा टॉपिक आहे किंवा वेगळा पॉइंट आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं त्यापैकी करेक्ट आन्सर आपल्याला बघायचं आहे. खालीलपैकी कोणती कल्पना परिस्थिती नैतिकतेच्या दृष्टिकोनाशी संबंधित नाही. ऑप्शन्स आहेत एनिथिंग गोज काहीही चालते, प्रिन्सिपल रिलेटिव्हिजम तत्ववादी सापेक्षतावाद, द एंड जस्टिफाईज द मीन्स शेवट साधनांचे औचित्य सिद्ध करतो, नो चॉईस पर्याय नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए एनिथिंग गोज काहीही चालते. हे आपल्या सिच्युएशन इथिक्सशी रिलेटेड नाहीये, हे इथे चालत नाही सिच्युएशन इथिक्स मध्ये. सिच्युएशन इथिक्स म्हणजे काय. सिच्युएशन इथिक्स the belief that there are no absolute rules of ethical research and that each case must be examined individually. प्रत्येक केस ही वैयक्तिक किंवा व्यक्तिगतरित्या एक्झामाइन होते, परीक्षण केलं जातं आणि ही एक सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये रूल्स रिसर्च जे आहेत ते वेगळे वेगळे तपासले जातात. It may be that there was no other way of studying or particularly important phenomena and so the end justifies the mean and the researchers had no choice but the use of this method. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे रिसर्चर काय करतो जस्टिफाय करतो मीन्सला म्हणजे मिनिंग जो आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये नो चॉईस रिसर्चला चॉईस नसते ते करावंच लागतं. म्हणजे आपल्यामध्ये नो चॉईस जस्टिफायचे ऑप्शन होते आणि हे आपले करेक्ट होते. मग आपलं तिथं हावेवर दिस अप्रोच अँड प्रिन्सिपल रिलेटिव्हिजम हा अप्रोचला काय म्हणतात हा जो अप्रोच आहे की आपल्याला नो चॉईस मेथडनी हे सगळं जस्टिफाय मीन्स शेवटी करावं लागतं सिच्युएशन इथिक्स मध्ये. मग या अप्रोचला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल रिलेटिव्हिजम. म्हणजे हे तिन्ही जे टर्म आहेत ते आपल्या सिच्युएशन इथिक्सशी रिलेटेड होत्या म्हणून मग तिथला चौथा ऑप्शन जो होतो वेगळं एनिथिंग गोज ते आपलं चुकीचं आन्सर होतं. इज नॉट सेम ॲज बिलीफ दॅट एनिथिंग गोज फॉर इट still demands that we draw a line between ethical and unethical conduct and rule out some practices. इथं काहीही चालणार नाहीये कारण आपण तिथे काय इथिकल आहे आणि काय अनइथिकल आहे याच्यामध्ये दोन डिफरन्स करू शकतो म्हणून तिथे काहीही चालणार नाहीये सिच्युएशन इथिक्स मध्ये. तिसरा क्वेश्चन बघतोय आपण. हाऊ मेनी कॅटेगरीज ऑफ इथिकल प्रिन्सिपल डू डायनर अँड क्रॅडल डिफर्स टू. तर इथे दोन आपल्याला रिसर्चर्स म्हणा किंवा संशोधक आहेत ज्यांचे नावं दिलेले आहेत त्यांनी नैतिक तत्वांच्या किती श्रेणीचा संदर्भ दिलेला आहे आपल्याला सांगायचं आहे. त्यांचे नाव आहेत डायनर अँड क्रॅडल. तर ऑप्शन आहे 3. त्या 3 मध्ये काय येतात हार्म टू स्टुडंट्स, लॅक ऑफ इन्फॉर्म कन्सेंट, इन्व्हेन्शन ऑफ प्रायव्हसी ऑन सोशल मीडिया. 3 विद्यार्थ्यांचे नुकसान, सूचित संमतीचा अभाव, सोशल मीडियावरील गोपनीयतेचे आक्रमण. 4 harm to participants, lack of informed consent, invasion of privacy,
इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिसेप्शन, सहभागांना हानी, सूचित संमतीचा अभाव, गोपनीयतेची स्वारी आणि फसवणुकीचा सहभाग. 2 इथिकल आणि अनइथिकल. 2 राईट रॉंग. त्याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे बी. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 4 नैतिक श्रेणींचा अभ्यास किंवा संदर्भ हे डायनर अँड क्रॅन्डल हे 2 रिसर्चर्स किंवा प्रिन्सिपल्स देतात. तर हे जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हार्म टू पार्टिसिपंट, लॅक ऑफ इन्फॉर्म कन्सेंट, इन्व्हेन्शन ऑफ प्रायव्हसी अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिसेप्शन. तर ह्या 4 तत्व आहेत. हे 4 श्रेणीमध्ये यांची तत्व आहेत. डायनर अँड क्रॅन्डल रेफर्स टू द 4 कॅटेगरी ऑफ एथिकल प्रिन्सिपल्स. तर काय सांगितलं त्यांनी? 4 कॅटेगरी आहेत त्याच्या. हार्म टू पार्टिसिपंट्स जे आपण ऑप्शन मध्ये बघितलं होतं ते, लॅक ऑफ इन्फॉर्म कन्सेंट, इन्व्हेन्शन ऑफ प्रायव्हसी अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिसेप्शन. देअर आर ओव्हरलॅप बिटवीन 4 एरियाज. ओव्हरलॅप आहेत ते 4 एरियाज मध्ये. फॉर एक्झाम्पल, इट इज नॉट डिफिकल्ट टू इमॅजिन हाऊ द प्रिन्सिपल ऑफ इन्फॉर्म कन्सेंट कुड बी बिल्ट इन टू द इन्व्हेस्टिगेशन इन विच रिसर्च पार्टिसिपंट्स वेर डिसीव्ड. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं एक्झाम्पल मध्ये त्यांनी की इमॅजिन करणं डिफिकल्ट नाहीये. काय? द प्रिन्सिपल ऑफ इन्फॉर्म कन्सेंट. However, there is no doubt that these 4 areas from useful classification of ethical issues in and for business research. तर हे कशासाठी उपयोगी येतं? हे जे तत्व आहेत ते आपल्याला इथिकल इश्यूज बिझनेस रिसर्च करताना उपयोगी येतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डायनर क्रॅन्डलने दिलेले 4 प्रिन्सिपल्स हे आपल्याला बिझनेस रिसर्च मध्ये उपयोगी येतात. कशामध्ये? बिझनेस रिसर्च मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 4th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ हार्म दॅट माइट बी सफर्ड बाय रिसर्च पार्टिसिपंट्स. खालीलपैकी कोणते एक नुकसान आहे जे संशोधन सहभागींना भोगावे लागू शकते. संशोधन सहभागींना म्हणजे रिसर्च पार्टिसिपंट्स म्हणजे जे रिसर्च मध्ये सहभागी होत आहेत त्यांना होऊ शकतं. ऑप्शन्स आहेत फिजिकल इंज्युरी, स्ट्रेस अनेक्झायटी, इम्पेअर्ड डेव्हलपमेंट आणि ऑल ऑफ द अबोव. त्याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. कधीही म्हणजे आपण सांगू नाही शकत की आपला रिसर्चचा विषय काय आहे, त्याच्यामध्ये फिजिकल इंज्युरी होऊ शकते की नाही. जेव्हा एखादा आपण इंजेक्शनचं रिसर्च होत असतं किंवा औषधाचं इंजेक्शन होऊ शकतं त्याच्यामध्ये फिजिकल इंजुरी येऊ शकते. त्याच्यानंतर स्ट्रेस अनेक्झायटी जेव्हा मानसिक विचारांबद्दल किंवा त्यांना मानसिक एखादा प्रयोग करताना त्यांना स्ट्रेस किंवा अनेक्झायटी येऊ शकते. म्हणजे या सुद्धा नुकसानाला सामोरे जावं लागतं रिसर्च पार्टिसिपंट्सला. तर इम्पेअर्ड डेव्हलपमेंट म्हणजे दृष्टीदोष विकास या सगळ्या गोष्टींना सुद्धा सामोरे जावं लागतं जेव्हा आपण एखादा रिसर्च त्या प्रकारचा निवडतो तेव्हा. म्हणून आपण इथे करेक्ट आन्सर काय दिलेला आहे? ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व गोष्टी सहभागींना भोगावा लागू शकतात अकॉर्डिंग टू रिसर्च म्हणजे रिसर्चच्या पद्धतीनुसार किंवा रिसर्चच्या विषयानुसार. One of most commonly cited ethical principle is that we should not cause harm to our research participants. त्याच्यामध्ये एक रिसर्च इथिक्स असं पण आहे की आपल्या पार्टिसिपंट म्हणजे रिसर्च मध्ये जे पार्टिसिपंट करतात त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ द्यायची नाही. This can take many forms including physical injury, psychological distress and emotional harm, lost self-esteem, being persuaded to conduct morally reprehensible acts and having one physical इंटेलेक्चुअल अँड इमोशनल डेव्हलपमेंट हिंडर्ड. म्हणजे काय सांगितलेलं की ते एक इथिक आहे, इथिकल प्रिन्सिपल आहे, तत्व आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोचवायची नाही जे आपल्या रिसर्च मध्ये आहे, पण त्यांना हे कदाचित भोगावं लागू शकतं. वी मस्ट ऑल्सो बी केअरफुल अबाउट सिक्युरिटी ऑफ अवर रिसर्च रेकॉर्ड्स. जे आपले रिसर्च रेकॉर्ड्स आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा म्हणजे त्यांच्या सिक्युरिटी बद्दल सुद्धा आपल्याला केअरफुल असायला पाहिजे. आपण काळजीपूर्वक ह्या गोष्टी केल्या पाहिजे. सो दॅट रिस्पॉन्डंट मे नॉट बी आयडेंटिफाईड और अदरवाइज हार्म थ्रू द लॉस ऑफ कॉन्फिडेबिलिटी. तर काही वेळेस काय होतं रिस्पॉन्डंट सुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स लॉस होऊ शकतो, ते कॉन्फिडन्स गमावू शकतात, त्यांना अशा प्रकारे देखील हार्म होऊ शकतो. तर ह्या सगळ्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे, रिसर्चरला घेतली पाहिजे की हे होऊ नये. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 5th नंबरचा. एथिक्स कॅन बी डिफाईन ॲज. आता इथं नॉर्मल क्वेश्चन आहे, नैतिकता म्हणून परिभाषित केली जाऊ शकते का? नैतिकता कशाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत अ प्रोसेस ऑफ रिझनिंग इन टर्म्स ऑफ राईट थिंग्स टू डू, रूल्स गव्हर्निंग सोसायटी, द बायस ऑफ द क्रिमिनल कोड, अ लिस्ट ऑफ राईट्स अँड रॉंग्स, अधिकार किंवा चुकांची यादी, फौजदारी संहितेचा आधार, समाजाचे नियमन करणारे नियम आणि योग्य गोष्टीच्या दृष्टीने तर्क करण्याची प्रक्रिया. तर नैतिकता ही एक मनातली गोष्ट आहे, म्हणजे ती असावी, कुठे त्याचं लिखाण केलेलं नाहीये.
म्हणजे हे समाजाचे नियम्स नाहीयेत, ते पाळलेच पाहिजे असं नाहीये, पण जर ते पाळले तर तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून पुढे येता. मग रूल्स नाहीयेत. मग हे काय क्रिमिनल कोड आहे का? फौजदारी संहितेचा आधार आहे का? कायदा आहे का? किंवा असं कुठे लिहून ठेवलेलं आहे का? नाही. मग ही राईट आणि रॉंगची यादी आहे का? नाही. ही एक यादी असावी, पण त्याच्यापेक्षा ती चांगलं एक्सप्लेन काय करते, तर कोणती गोष्ट योग्य आहे किंवा त्याची प्रक्रिया काय आहे ती गोष्ट योग्य करण्याची. तर त्याला आपण नैतिकता म्हणजे इथिक्स म्हणू शकतो. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? ए. अ प्रोसेस ऑफ रिझनिंग इन टर्म्स ऑफ राईट थिंग्स टू डू. फक्त योग्य गोष्टी करण्याच्या दृष्टीने तर्क करण्याची एक प्रक्रिया आहे, त्याला आपण इथिक्स म्हणतो. The research ethics govern the standards of conduct of scientific researches. Scientific researches मध्ये हे govern करतात research ethics. It is important to adhere to ethical principles in order to protect the dignity, rights and welfare of research participants. तर research participants चे welfare, rights, हक्क, dignity हे सगळं प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला हे ethical principles पाळावेच लागतात. Discussion of the ethical principles of beneficence, justice and autonomy are central to ethical review. तर हे आपल्याला आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे रिसर्च इथिक्स. रिसर्च इथिक्स म्हणजे काय आपल्याला समजलं की एक चांगली वागण्याची पद्धत ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा लोकांचे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांची डिग्निटी, राईट्स आणि वेलफेअर प्रोटेक्ट करणं म्हणजे इथिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 6 नंबरचा. इसेन्शियल इन एथिक्स अँड एथिकल स्टँडर्ड्स. इसेन्शियल म्हटलेलं आहे म्हणजे काय, नैतिकता आणि नैतिक मानकांमध्ये आवश्यक आहे. तर काय दिलेल्या ऑप्शन्स पैकी आवश्यक आहे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत: अ गुड ग्रास्प ऑफ रिसर्च मेथड, संशोधन पद्धतीची चांगली समज. द कॅपॅसिटी टू परस्यू गुड रिसर्च, चांगले संशोधन करण्याची क्षमता. अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ बिझनेस, व्यवसायाची चांगली समज. द कॅपॅसिटी टू डिस्टिंग्विश बिटवीन राईट अँड रॉंग, योग्य अयोग्य यामध्ये फरक करण्याची क्षमता. तर आपल्याला ऑप्शन्स वरूनच कळते की आता आपल्याला इथिक्स म्हणजे काय समजलंय. तर याच्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? डी. द कॅपॅसिटी टू डिस्टिंग्विश बिटवीन राईट अँड रॉंग, चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट ह्याच्यामध्ये फरक करण्याची क्षमता असणं, याला आपण ही गोष्ट आपल्याला आवश्यक आहे इथिक्स मध्ये किंवा इथिक्स स्टँडर्ड्स मध्ये. बाकीची म्हणजे रिसर्च कसा करावा, त्याची कुठली पद्धत वापरावी, त्याची क्षमता काय हे जाणून घेऊन आपण नैतिकता पाळू शकतो का? नाही. म्हणून आपल्याला करेक्ट आन्सर इथे काय मिळालेला आहे? डी. डेफिनेशन, इथिकल स्टँडर्ड्सची डेफिनेशन इथं दिलेली आपल्याला काय आहे. एथिकल स्टँडर्ड्स आर अ सेट ऑफ प्रिन्सिपल established by the founder of the organization or communicate its underlying moral rules, moral values. The most कॉमन वर्ड किंवा ज्याच्यावर आपण भर देतोय एथिकल स्टँडर्डच्या डेफिनेशन मध्ये, ते आहेत मॉरल व्हॅल्यूज. हा जो वर्ड आहे किंवा ही जी टर्म आहे याच्यामध्ये आपण इथिकल स्टँडर्ड्स मांडू शकतो. दिस कोड प्रोव्हाइड्स अ फ्रेमवर्क दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ रेफरन्स फॉर डिसिजन मेकिंग प्रोसेस. तर याचा कशासाठी उपयोग होतो आपल्याला? रेफरन्स फॉर डिसिजन मेकिंग प्रोसेस, या मोठ्या प्रोसेससाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. मोरल व्हॅल्यूज इज इक्वल टू इथिक्स असं म्हटलं तरी आपण चुकीचं ठरणार नाहीये, किंवा हे आपण थोडक्यात असं स्पष्ट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 7 नंबरचा. इंटेग्रिटी अँड ट्रान्सपरन्सी आर फंडामेंटल. सचोटी आणि पारदर्शकता मूलभूत आहे. कशामध्ये? तर ऑप्शन्स आहेत: इश्यूज इन बिझनेस, व्यवसायातील समस्येमध्ये. रिक्वायरमेंट इन रिसर्च, संशोधनाची आवश्यकता आहे. एथिकल प्रिन्सिपल इन रिसर्च, संशोधनातील नैतिक तत्वे. आणि मेथोडॉलॉजी इन रिसर्च, संशोधनातील पद्धती. तर आपला आजचा विषय आणि आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून आपल्याला इथं करेक्ट आन्सर लगेच समजतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, इथिकल प्रिन्सिपल्स इन रिसर्च. तर इथिकल प्रिन्सिपल, संशोधनातील नैतिक तत्व, याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रिटी आणि ट्रान्सपरन्सी या दोन्ही गोष्टी मूलभूत आवश्यक आहेत. म्हणून इथं करेक्ट आन्सर आपल्याला सी मिळालेला आहे. The four main ethical principles. The main four ethical principles काय सांगतात? Beneficence, non-maleficence, autonomy and justice are defined and explained. Informed consent, truth telling, confidentially, and spring from principle of autonomy, and each of them are discussed. कसं आहे, आपल्याला जस्टिस, न्याय देता आला पाहिजे. त्याच्यानंतर जे नावं आहेत आपल्याकडे, नावं जमा करून ठेवलेले असतात किंवा डेटा जो जमा होतो तो डिस्क्लोज नाही करता आला पाहिजे किंवा नाही केला पाहिजे. याला कॉन्फिडेन्शियलिटी म्हणतो आपण. की त्यांची नावं जर रिलीज नाही झाली तर ते फ्रीपणाने आपल्याला इन्फॉर्मेशन देऊ शकतात, डेटा आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा सत्य गोष्टी सांगणं किंवा इन्फॉर्म कन्सेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला
इथिकल प्रिन्सिपल्स मध्ये बघायला मिळतात. रिसर्च इथिक्स आर इम्पॉर्टंट फॉर नंबर ऑफ रिझन. कशासाठी गरजेचे असतात हे? तर खूप सारे रिझन्स आहेत किंवा कारण आहेत त्याची की आपल्याला इम्पॉर्टन्स असतात रिसर्च इथिक्स. दे प्रमोट द एम्स ऑफ रिसर्च. ते रिसर्च एम्स प्रमोट करत असतात. सच ॲज एक्सपांडिंग नॉलेज. नॉलेजला एक्सपांड करणं किंवा वाढवणं हे त्याचे एम असतं असं आपण म्हणू शकतो. They support the values required for collaborative work such as mutual respect and fairness. तर याच्यामध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज जे आहेत ते वर्क एकत्र करण्यासाठी, काम एकत्रपणे करण्यासाठी सपोर्ट करत असतात. दे सपोर्ट इम्पॉर्टंट सोशल अँड मॉरल व्हॅल्यूज. तसेच ते इथिक्स काय करत असतात आपल्याला सोशल आणि मॉरल व्हॅल्यूज देखील सांगत असतात किंवा त्यांचा इम्पॉर्टन्स आपल्याला रिसर्च मध्ये दिसून येतं. सच ॲज द प्रिन्सिपल ऑफ डुईंग नो हार्म टू अदर्स. म्हणजे थोडक्यात काय तर तत्व आहे हे कशाचं, तर कोणालाही दुसऱ्याला इजा होऊ नये किंवा हार्म होऊ नये ह्याची काळजी घेणं. हेच आपलं मेन रिसर्च इथिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 8 नंबरचा. द इथिकली रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिशनर. नैतिकदृष्ट्या चिंतनशील व्यवसायी कोणाला म्हणतात किंवा या ऑप्शन्स पैकी कोण आहे? ऑप्शन्स आहेत एंगेजेस इन रिसर्च ऑन इथिक्स. नैतिकतेच्या संशोधनात गुंतलेले असतात त्यांना. नाही. थिंक्स critically about the standards of their research and their code of conduct and behavior as a researchers. त्यांच्या संशोधनाचे मानक आणि संशोधन म्हणून त्यांच्या आचारसंहिता आणि वर्तनाबद्दल गंभीर विचार करते. इट इज particularly bound by the rules and standards. विशेषतः नियम आणि मानकांद्वारे बांधील आहेत. वेस्ट अ लॉट्स ऑफ टाइम जस्ट थिंकिंग. फक्त विचार करण्यात खूप वेळ वाया घालवणे ह्याला चिंतनशील वैशिष्ट्य म्हणतात का? नाही. आपल्याला वाचता वाचताच लक्षात आलं की ए ऑप्शन हे चुकीचं आहे आणि ऑप्शन डी हे देखील इथे नाहीये. मग या दोन्हीपैकीच इथलं करेक्ट आन्सर आहे आणि करेक्ट आन्सर आहे बी. कारण आपल्याला याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन मिळते की चिंतनशील व्यवसायी कोण आहे नैतिक दृष्ट्या. तर तो आहे की जो संशोधन मार्ग आणि संशोधन म्हणून त्यांच्यातील आचारसंहिता आणि वर्तनाबद्दल स्वतः गंभीरपणे विचार करतं आणि त्यातच मग तो चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवायला मदत करतो. म्हणजे आपला करेक्ट आन्सर बी आलेला आहे. A reflective practitioner builds the examine the knowledge about the learner and culture curricula of the schooling. म्हणजे काय करतं रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिशनर? जे नॉलेज आहे ते एक्झामाइन करतं, त्याची चाचणी घेतं. अँड द कॉन्टेक्स्ट इन विच टीचिंग अँड लर्निंग ऑकर्स. तर त्या कन्सेप्ट मध्ये आपण टीचिंग आणि लर्निंगची प्रोसेस देखील होत असतं. सच ॲज प्रॅक्टिस असिस्ट अन एज्युकेटर अँड स्टिम्युलसली रिन्यू इन्व्हेस्टिगेट अँड एक्झामाइन द टीचिंग प्रोसेस. त्याच्यामध्ये टीचिंग प्रोसेसमध्ये याचा जास्त वापर होतो. कसा? तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॅक्टिस देखील होत असतात एज्युकेटर आणि स्टुडंट मध्ये लर्निंग अँड टीचिंग प्रोसेस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. रिफ्लेक्सिव्हिटी इज. रिफ्लेक्सिव्हिटी आहे काय आहे ऑप्शन्स पैकी आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन्स आहेत द फास्ट रिस्पॉन्स द रिसर्चर मेक्स टू एव्हरी डेव्हलपमेंट इन द रिसर्च प्रोजेक्ट. संशोधक संशोधन प्रकल्पाच्या प्रत्येक विकासास वेगवान प्रतिसाद देतो त्याला रिफ्लेक्सिबिलिटी म्हणतात. The relationship that develops between researchers and the research project. संशोधक आणि संशोधन प्रकल्प यांच्यात विकसित होणारे नाते. The researchers active thoughtful engagement with every aspects and development of their research. संशोधनाच्या प्रत्येक पैलू आणि त्यांच्या संशोधनाच्या विकासात सक्रिय विचारशील सहभाग. A reflection on relationship between researchers and the research project. संशोधन आणि संशोधन प्रकल्प यांच्यातील संबंधाचे प्रतिबिंब. तर नातं किंवा वेगवान प्रतिसाद किंवा प्रतिबिंब यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे तर त्यांच्यामध्ये विचारशील सहभाग असणं त्यालाच आपण रिफ्लेक्सिबिलिटी म्हणतो. म्हणजे इथे करेक्ट आन्सर काय असणार आपलं सी. त्याच्यामध्ये काय असतं रिसर्चचा ऍक्टिव्हपणा असतो, थॉटफुल एंगेजमेंट असते म्हणजे विचाराचे सहभाग असतो त्याच्यामध्ये. एव्हरी ऍस्पेक्ट अँड डेव्हलपमेंट ऑफ देअर रिसर्च. प्रत्येक बाजूचा त्याच्यामध्ये विकासाचा सक्रिय सहभाग असतो. मग याला आपण रिफ्लेक्सिबिलिटी असं म्हणतो. हे आपल्याला समजलं. Reflexivity generally refers to the examination of one's own beliefs. त्याच्यामध्ये थॉटफुल विचार सहभागी असतात म्हणून हे एखाद्याचे स्वतःचे बिलीफ्स असतात. जजमेंट प्रॅक्टिसेस ड्युरिंग द रिसर्च प्रोसेस. तर रिसर्च प्रोसेसच्या दरम्यान त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल्स जजमेंट्स प्रॅक्टिस असतात किंवा बिलीफ्स असतात. अँड हाऊ दिस मे हॅव इन्फ्लुएन्स द रिसर्च. आणि ते रिसर्चला इन्फ्लुएन्स करत असतात. रिफ्लेक्सिव्हिटी इन्व्हॉल्व्स क्वेश्चनिंग वन्स ओन टेकन ऑर ग्रँटेड assumptions. तर त्याचे काही assumptions असतात जेव्हा रिसर्चर्स रिसर्च करत असतो तेव्हा तर त्याच्यावरती आधारित क्वेश्चन करत असतो. When researchers detail their reflexivity practices in final abstract, readers can better understand the research process.
तर रिसर्च प्रोसेस कधी आपल्याला व्यवस्थित समजेल, जेव्हा रिफ्लेक्सिव्हिटी प्रॅक्टिस त्याच्यामध्ये होईल. दिस अकाउंटेबिलिटी इन इसेन्शियल पार्ट ऑफ पब्लिशिंग व्हॅल्यू रिसर्च. तर व्हॅल्यू रिसर्च जेव्हा पब्लिश होतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंटेबिलिटी किती आहे हे ओळखण्यासाठी या प्रकारचे रिफ्लेक्सिबिलिटी आपल्याला मदत करत असते. तर हा पॉइंट किंवा ही टर्म आपल्याला समजली की रिफ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय. सोपी टर्म आहे, त्याच्यावरती सिंपलच क्वेश्चन येणार आहे आपल्याला. जी टर्म आहे आपली इथिकल प्रिन्सिपल मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th नंबरचा. अ गॅरंटी ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी इज. गोपनीयतेची हमी आहे. काय आहे त्या ऑप्शन्स मधला सांगायचं आहे. अ गॅरंटी दॅट सम इन्फॉर्मेशन विल रिमेन कॉन्फिडेन्शियल अँड विल नॉट बी डिस्क्लोज. काही माहिती गोपनीय राहील आणि उघड केली जाणार नाही याची हमी आहे कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे. ऑलवेज रिक्वायर्ड बाय प्रॉपर एथिकल स्टँडर्ड्स इन रिसर्च. संशोधनात योग्य नैतिक मानकांवर नेहमीच आवश्यक असते. इसेन्शियल फॉर एव्हरी पार्टिसिपंट्स इन रिसर्च प्रोजेक्ट. संशोधन प्रकल्पातील प्रत्येक सहभागासाठी आवश्यक असते. ओनली गिवन अंडर ड्युरेस. केवळ दबावाखाली दिले जाते. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए. काय असतं तर गॅरंटी ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी. तर ते असतं की गोपनीयता म्हणजे माहिती जे आपल्याला डेटा जमा होतो. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये एक्सप्लेनेशन बघितलं की आपल्याकडे जो डेटा जमा होतो त्याची माहिती कोणी दिलेली आहे किंवा ते व्यक्ती कोण आहेत, नमुना म्हणून आपण निवडलेले व्यक्ती कोण आहेत त्यांची नावं डिस्क्लोज न करणं याला आपण कॉन्फिडेन्शियलिटी म्हणतो. म्हणजेच अ गॅरंटी दॅट सम इन्फॉर्मेशन विल रिमेन कॉन्फिडेन्शियल अँड विल नॉट बी डिस्क्लोज. कधीही ती उघड केली जाणार नाही यालाच आपण गॅरंटी ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी असं म्हणतो. Confidentiality in the context of human research also refers to the investigator's agreement with participants. तर हे नॉर्मली जनरल वर्ड्स मध्ये बोलायचं झालं तर हे इन्व्हेस्टिगेटर्स सोबत अग्रीमेंट असतं पार्टिसिपंट्सचं. When applicable, through participants informed consent about how their identifiable private information will be handled, managed and disseminated. म्हणजे जे काय पार्टिसिपंट्स त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत रिसर्च मध्ये त्यांची माहिती किंवा त्यांची ओळख कशी प्रायव्हेट म्हणजे गोपनीय ठेवली जाईल किंवा त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे कशी हँडल केली जाणार आहे, कशी मॅनेज केली जाणार आहे याबद्दलचं सगळं अग्रीमेंट या कॉन्फिडेन्शियलिटी मध्ये असतं. Confidentiality refers to the condition in which researchers knows the identity of research subject but take steps to protect that identity from the discovered by others. म्हणजे रिसर्चरला त्यांची ओळख तर असते पण त्यांची ओळख दुसऱ्यांना न सांगता ती माहिती सगळ्यांसमोर आणणं यालाच आपण कॉन्फिडेन्शियलिटी म्हणू शकतो. In such cases, maintaining confidentiality is a key measure to ensure that protection of private information. थोडक्यात ensure the protection of private information is called confidentiality. तर अशा प्रकारे हा वर्ड किंवा ही टर्म काय आहे आपल्याला समजलेला आहे. तर अशा प्रकारे आजचे आपले 10 क्वेश्चन्स 10 MCQs आणि 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये देखील आपण याच टॉपिक वरती याच युनिटचे 10 क्वेश्चन्स आणि 10 कन्सेप्ट समजून घेणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.